गांधी स्पेशालिटी ट्यूब्स. ओके, हा एक शेअर आहे की जर हीट एक्सचेंजर्स वगैरे लागतात ना रिफायनरीज किंवा फर्टिलायझर प्लांट्स किंवा पॉवर प्लांट्समध्ये हीट एक्सचेंजर्सच्या ट्यूब्स बनवते आणि स्पेशलाइज ट्यूब्स बनवते. मे बी दे आर रिक्वायर्ड फॉर ऑटो कॉम्पोनंट्स ऑल्सो. तर ही कंपनी खूपच फेमस कंपनी आहे आणि रिलायबिलिटी याची इतकी आहे की पीपल डोंट गो एनिवेअर एल्स बट दे बाय मटेरियल ओनली फ्रॉम गांधी स्पेशल ट्यूब्स. ओके, एकदम स्पेशलाइज्ड कंपनी आहे. फेस व्हॅल्यू 5 आहे, त्यामुळे पुढचा पण फायदा तुमचा स्प्लिट होण्याचा शेअर स्प्लिट झाला तर आहे. इक्विटी फक्त 6 कोटी आहे. कॅन यू इमॅजिन? आणि बॉरोईंग 0 आहे, झिरो बॉरोईंग. कारण त्यांना प्रॉफिट एवढा चांगला मिळतो आहे आणि कॅशफ्लो एवढा चांगला आहे की एक्सपान्शनसाठी त्यांना लोन घ्यायची जरूर नाही पडली. ओके, P/E 14 आहे, म्हणजे स्वस्त शेअर आहे. ओके, ROC 27.5% आहे, ROE 21% आहे, त्यामुळे तिकडनंही काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, हाय याचा आत्ता 2025 सप्टेंबरमध्ये 1000 होऊन गेला आणि आत्ता परत तो शेअर 700 रुपयाला आला असेल. एक्झॅक्टली किती आला असेल मला माहिती नाही, तुम्ही चेक करा ट्रेंडवर. आणि 592 2025च्या फेब्रुवारीला 592 ह्याचा लो झाला. तर त्याच्याही जर खाली आला असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही ग्रॅब करू शकता हा शेअर. ओके, कारण या कंपनीचा DNA फिनॉमिनल आहे. ओके, फिनॉमिनल क्वालिटीची कंपनी आहे. डिव्हिडंड पेआउट ह्याचा 180%, 260% एवढे पैसे त्यांनी वाटून टाकलेत गेल्या काही 2 वर्षामध्ये. ओके, आणि रेव्हेन्यू पण उत्तम वाढतो आहे, त्याचा EBITDA पण चांगला वाढतो आहे, 44% EBITDA आहे. ओके, आणि EBIT त्याची 50%वरनं 80 कोटीवर गेलेली आहे. ग्रोथ कंपनी आहे. PAT याचा 36 कोटीवरनं 58 करोड झालेला आहे आणि PAT मार्जिन याचं 34% झालेलं आहे. गेल्या वर्षी ते 31% होतं, 31.65%. त्यामुळे ऑब्वियसली फिनॉमिनल कंपनी आहे. 2020-21ला EPS 28 होता, तर आता EPS 48 झालेला आहे 5 वर्षामध्ये, ऑलमोस्ट लाईक 1.8 टाइम्स. आणि ROC पण 26% होता, तो 29% झालेला आहे. ओके, आणि डिव्हिडंड जे वाटतं आहे ते खूपच 28%, 31% डिव्हिडंड वाटून टाकतात. त्यामुळे हा शेअर तुम्ही घ्यायला अजिबात हरकत नाही आहे. खूप क्वालिटी शेअर आहे हा गांधी स्पेशल ट्यूब्स नावाचा. मायक्रो कॅप शेअर आहे, पण घाबरू नका मायक्रो कॅप असला तरी. याच्यामध्ये FIDIचे काही शेअर नसतील, कारण खूपच छोटी कंपनी असल्यामुळे त्यांना पाहिजे असलेला साईज मिळत नाही. त्याच्यामुळे याच्याकडे प्रमोटर्सचे आणि पब्लिकचे ह्यांचेच शेअर्स असणार आहेत. फक्त किती आहेत ते तुम्ही बघा, ते मी काय बघितलेलं नाही आहे. पण डेफिनेटली हा शेअर आय वुड रेकमेंड दॅट सोचकर समजकर नाही, हा शेअर तुम्ही नक्कीच घ्या. कारण मी याचा भरपूर अभ्यास केलेला आहे आणि आय हॅड बीन वॉचिंग दिस शेअर फ्रॉम लॉंग टाईम, म्हणजे ऑलमोस्ट लाईक फ्रॉम 2017 किंवा त्याच्या आधीसुद्धा. ओके, गांधी